महिला मंडळ, दिवाळीला घ्यायला येणारा जो मुराळे असतो ना तुमचा, तो कधी संपतो माहिती का? जेव्हा तुमच्या माहेरातला बाप मरून जातो ना, तेव्हा तुमचा मुराळे सुद्धा संपून जातो. कुठपर्यंत माहेर आहे महिला मंडळाला? तरी कुठपर्यंत आहे माहेर? जोपर्यंत तुमच्या आई आणि तुमचे वडील माहेरामध्ये जिवंत आहेत ना, तोपर्यंत मुलीला माहेर आहे. अहो, कांदे कुठं द्यायची गोष्ट असते का? चटणी कुठं देत असतात का? महिला मंडळ मिरच्या कुठं देतात का? ते आई आणि बाप लेकीच्या संसाराला पुरवतात. इतकं प्रेम करतात बाप आणि आई लेकीवर. राब राब राबतात मुलांसाठी आपल्या, पण मुलांना मात्र त्याची जाणीव नाहीये. दररोज कीर्तनामधून लोकांची आई लोकांचा बाप सांगून जातो. दररोज कीर्तनामध्ये लोकांची आई आणि लोकांचा बाप सांगून जातो. पण आज माझं स्वतःचं उदाहरण सांगतो. आज आम्ही रात्री 1, 2, 3, 4 वाजता घरी येतो. माझा बाप आणि माझी आई माझी वाट बघत असते. ज्या वेळेस मी घरी येतो ना, ज्या वेळेस माझ्या गाडीचा आवाज येतो, त्यावेळेस माझी आई विचारते, बाबा जेवला का तुला? जेवण केलं नसेल तर जेवण. आणि ज्या वेळेस मी माझ्या घरी येतो ना, ज्या वेळेस माझ्या बापाला कळतो मी आलोय, त्यावेळेस माझा बाप मात्र झोपतो. तोपर्यंत माझ्या बापाच्या डोळ्याला डोळा सुद्धा असतो. इतका बाप प्रेम करतो. स्वतःचं बनियान फाटका असतं, लेकरांना मात्र नवीन घेऊन देतो तो असतो बाप. स्वतःच्या पायातली चप्पल फाटलेली असते, तर लेकराला मात्र नवीन घेतो तो असतो बाप. आम्हाला मात्र बाप कधीच समजत नाही. आज जरी महाराष्ट्रातल्या पोरांना तुम्हाला आम्हाला बाप समजला असता ना, आई बापाची ही अवस्था झाली नसती कडे. हात जोडून विनंती करतो सगळ्यांना, नका भगवंताकडे जाऊ. तुम्ही काहीच घेऊन जाऊ नका तुम्ही आज या कीर्तनामध्ये. तुम्हाला त्या भगवंताला आपलं करायचं ना, त्याच्यापर्यंत जाऊ सुद्धा नका हो. आई बापाची सेवा केली ना, त्या पुंडलिकासाठी 28 युग झाले आजही विटेवरती तो उभा आहे. तुम्ही आम्ही जर आई बापाची सेवा केली ना, आपले 2 विठ्ठल आणि रुक्माई हे आपले आई आणि वडीलच असतात. त्यांची जर तुम्ही मनापासून सेवा केली ना गड्या, तर तो भगवान परमात्मा तुमच्यासाठी सुद्धा विटेवरती उभा राहील. एवढी ताकद आहे त्या आई बापांना. आलंयच तुमच्या डोळ्यात पाणी, तर एक वाक्य घरी घेऊन जा. शपथ घ्या आज या कीर्तनामधून तुम्ही बसलेले मंडळी, जोपर्यंत मी मरत नाही ना, तोपर्यंत मी माझ्या आई आणि माझ्या बापाला घराबाहेर कधी जाऊ नाही देणार. जोपर्यंत मी जिवंत आहे ना गड्या, तोपर्यंत एक अश्रूचा थेंबही माझ्या आईच्या आणि माझ्या बापाच्या डोळ्यामध्ये नाही येऊ देणार. एवढंच तुम्ही आज घरी घेऊन जा. तुम्हाला वाटत असेल आमच्या जीवनातला बाप गेला, आमच्या जीवनातली आई गेली, आणि बाप कुणाला म्हणावं? म्हणा ना त्या तुकोबाऱ्यांना, तो आमचा बाप आहे. म्हणा त्या भगवान पंढरीस परमात्म्याला, तो सुद्धा आमचा बाप आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही आई कुणाला म्हणावी, म्हणा त्या ज्ञानोबाऱ्यांना, अख्ख्या जगाची आई येते. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणायचंय तुम्हाला बाप, म्हणा तुकोबाऱ्यांना. म्हणायचंय तुम्हाला बाप, म्हणा त्या भगवान परमात्म्याला. म्हणायचंय तुम्हाला आई, म्हणा त्या माऊलीला. झाले आपले कीर्तन.